शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका निरसन झालं पाहिजे. मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे आदेश. सुनेत्रा पवार यांचं भाष्य. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत अस्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीमधील प्रचार सभेतून ग्वाही. माझं सर्वस्व हरपलं पण खचणार नाही. मी संघर्ष योद्ध्याची सहचारिणी अहिल्यादेवी येसूंप्रमाणे निष्ठेने जनतेची सेवा करेन. प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भावूक. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये आहे. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख आहे. संपूर्ण भारतात गाजेल असा विजय करा. फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आवाहन. बारामती पोटनिवडणुकीसाठी शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत. प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयामध्ये ऍडमिट. मुंबई बाहेर जाण्यास मनाई. ट्विट करत माहिती. सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचंही आवाहन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. सुनेत्रा पवारांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाहीये. अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या. सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन. मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी. महिला संतापली. बाजूला मैदान मोकळं असताना रस्त्यावर मोर्चा का काढला? महिलेनं मंत्री गिरीश महाजनांना सुनावलं. येत्या काळात महिला असंच भाजपला सत्तेतून हाकलून देतील. मुंबईमध्ये मोर्चा दरम्यान महिलेनं महाजनांना सुनावल्यानंतर सपकाळांची टीका. तर नेत्याला खुश करण्याच्या प्रयत्नात ट्रॅफिक अडवून ठेवत असतील तर जोरदार रिॲक्शन मिळणारच. रोहित पवारांनीही डिवचलं. 2023 पास झालेल्या विधेयकामध्ये जनगणना डिलिमिटेशन करून विधेयक लागू करायचं नमूद होतं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांना उत्तर. तर माझ्या स्तराचा कोणीही नेता आणा. चर्चेला तयार आहे. फडणवीसांकडून पुन्हा चॅलेंज. 2023 लाच बिल पास झालं. 2.5 वर्षांपासून अंमलबजावणी का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल. कुठेही कधीही चर्चेला बोलवा. आम्ही देखील तयार. मुख्यमंत्र्यांच्या डिबेट चॅलेंजवरून सुप्रिया सुळेंचा पुनरुच्चार. पोलीस अधीक्षक तुषार दोषी अडचणीत. स्वतःच्या बदलीच्या दिवशी साताऱ्यातील 6 पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप. साताऱ्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची उपमुख्यमंत्री शिंदे आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार. दिल्लीमध्ये भाऊ भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात. इकडे कशाचेही डुप्लिकेट असू शकतं. माझा पण डुप्लिकेट बनवतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं. सीएसएमटी स्थानकामध्ये एकाच प्लॅटफॉर्मवरती 2 लोकल आमने सामने. मोटरवनचं प्रसंगावधान. थोडक्यात अपघात टळला. स्टेशन मास्टर निलंबित. घटनेनंतर मध्य रेल्वे विस्कळीत. तब्बल 45 मिनिटं उशिरानं. राज्यात 2 दिवस वादळी वारे, गारपीट आणि पावसाचीही शक्यता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाचा इशारा. तर मुंबईमध्ये उकाडा वाढला. पुढील 4-5 दिवस हवामानातील बदल कायम. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.